माई पुढं काय करायचं ठरवलंय का काही? कारण आपण जे पण काही करतोय ते आपल्याच गळ्याशी येतंय. एवढी लढतर करून त्या सुमितला आणलं, त्याला पैसे दिले, सगळे पैसे वाया गेले. आणि आपला हुकमाचा एका धनाजी कुठं गायब झालाय काय माहिती. कुठं लपून बसलाय सापडतच नाहीये. त्याचा फोन पण बंद येतोय. आपल्या माणसांनी सगळीकडे शोधलं, अख्खी रमावती पालती घातली. कुठं लपून बसलाय काही कळतच नाही. घरात त्याच्या घरावर पारा बसवा. माहित ते पण करून पाहिलं, पण तो घरातनं बाहेर पडतानाच दिसला नाही ना. जालिंदर घरातून बाहेर पडताना दिसत नाही याचा अर्थ तो घरातच असणार ना. जालिंदर मग आता माई त्या वैदेहीला निवडणुकीपासून रोखायचं असं एकच पर्याय. म्हणजे सुनबाईंना तिच्या केसालाही धक्का लागला, सगळा आळ आपल्यावरच येणार. नाही ती नाही, तिचा तो नीच बाप धनाजी त्याला उचला. पैसे घेऊन पण तो आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही, म्हणजे त्याच्या डोक्यात काळं बेरं आले, आपल्या विरोधात गेलाय तो. विरोधात गेलेला हा माणूस आपल्यासाठी धोकादायक आहे. कारण तो बाहेर जाऊन आपल्याबद्दल सगळं काही सांगू शकतो आणि ते आपल्याला महागात पडेल. लोकांसमोर जे सत्य यायला नको नेमकं तेच येईल. त्यामुळं त्या धनाजीचा गेम वाजवा. म्हणजे धनाजीला संभवा. जालिंदर जो पत्ता माईच्या कामी येत नाही तो कट झालेला चांगला. आणि धनाजी बरोबर त्याच्या त्या बायकोला पण उचला आणि हाल हाल करून ठार मारा. माई तरच ती वैद्य या निवडणुकीतून माघार घेईल आणि मग आघाडीत सत्ता येईल. जालिंदर सगळ्यांना कळलं पाहिजे की या माईवर भारी पडणाऱ्यांची उधारी माई कधीच शिल्लक ठेवत नाही. बसा ना जावई बापू. जावई बापू काय बस बस. तू कशाला आला इथं? तुला मायनी पाठवलं का माझ्या मागावर? बघा मला इथं कुणी पाठवलेलं नाहीये, मी स्वतः आलोय. आणि आधीच सांगतोय माईंविषयी काही वाईट बोलू नका, नाहीतर मी. नाहीतर काय? नाहीतर काय? तुझी ती माई म्हणजे काय देवाचा अवतार आहे काय? होय एजंट. अहो काय बोलताय? शांत राहा ना जरा. अरे तुझी ती माई मला बोलून घेते घरी आणि चार लोक देखत माझा अपमान करते. आणि माझी बायको हे मलाच शानपणे शिकवते. आणखीन हे सगळं का? तर अरे तू वैद्यची बाजू घेतली म्हणून मी नालायक? अरे ऐका ना जावई बापूंसमोर तरी शांत राहा ना जरा. काय बस जावई बापू काय तेव्हा? अरे हे माझ्यासाठी फक्त त्या माईचा पोरगा हो. आणि माई म्हणजे कोणती? तर ती माई जिने माझी सांगते आबरू ईश्वर टांगली. आवाज खाली. माझ्याच घरातून माझ्याशी मोठ्या आवाजात बोलतो कर तू. अरे तुझी ती माई मला चार चौकात उकड्यावरचा कचरा म्हणली. एकदा तर तिने मला असं चालत्या गाडीतून लाच मारून गाडीतून बाहेर ढकलून दिलं.
विसरलो नाही मी आणि विसरणार बी नाही. हा मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही. हा एजंट लय बोललात. खरं तर तुम्ही जे केलंय ना त्यानंतर तुमचा कितीही अपमान केला तरी कमीच आहे. हो नाही एवढं करायला नाही. आलाय मोठा न्याय निवाडा करायला तू. म्हणजे आम्ही करतो ते सगळं चूक आणि तुझी ती बाई तिचे काय करत ते सगळं बरोबर का? चांगलंय. अरे आपलं झाकून ठेवायचं लोकांचं वाकून बघायचं. तुझ्या सगळ्या बघतेदाराला सवय ती. आता तुझ्या बाईचे सगळं कारण बाहेर आले. लोकांना फसवलंय, जमिनी लाटल्यात. अरे काय काय नाही केलं तुझ्या माईने. एवढं नाही याच्या पलीकडे जाऊन तिच्या लय काय काय लफड्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. एजंट बास. माइंड बद्दल अजून काही जास्त बोललात ना तर मी नाहीतर काय नाहीतर काय काय करणार तू? मारणार तू मला? मार 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 मला. घाबरला तू? घाबरला मला? अरे धनाजी जगताप म्हणतात आपल्याला माझ्या अंगाला हातर लावून दाखव तू. असं 4 शीट लावीन तुझ्यावर. आयुष्यभर सडत बशीत तुरुंगात जाऊन. काय मरण नाही दारू मुळे काही बोलायला लागला तुम्ही. बसा बसा इथं बसा म्हणते ना. काय बोलताय? हे सुना गप गप. आई मै गुपचिळी एकदम वाटवाट बंद कर. तुझी तोंड बंद कर. येऊन याची माई काय करते ते बघा एजंट. ते बघा मी इथं तुमच्याशी भांडायला आलोय नाही तुम्हाला काय ऐकवायला आलोय. त्यामुळे माईंना मध्ये आणू नका. माझ्या माईंचं चारित्र्य पाण्यासारखं स्वच्छ आणि निर्मळ आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या माणसाने कितीही चिखलफेक केली तरी काही फरक पडणार नाही. माहितीये. अरे फक्त तुझ्यासाठीच तुझी ती माई सती सावित्री आहे. हा असू दे. तू एक काम कर जा घरी जा आणि त्या माईचे पाय धरून बस. मी जाणारच आहे पण माझं अजून काम झालेलं नाही. कसलं काम? मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय आणि ते उत्तर तुम्हीच देऊ शकता. मला सांगा वैदेहीचे खरे आई वडील कोण आहेत? परमवीर जालिंदर. बाकी कामाचं बोलणं फोनवर झालंय आपलं. टेन्शन घेऊ नका साहेब. रेकॉर्डले डेंजर आहे आपलं. मग तर झालंच. नाव फोटो आणि लोकेशन मोबाईलवर पाठवले. निघा. लई मस्ती चढली त्या धनाजीला. आम्ही दिलेल्या बंगल्यात बसून मजा मारतोय हरामखोर. मारू देत. मरण्याआधी बकरा मजाच मारतो. आणि हा या धुमाकुळीत मेलाच तर सुंटे वाचून खोकला गेला म्हणून समजायचं. मरू द्यात. मग तर कामच झालं. काम नाही शेवट करायचा त्याचा. लई मनस्ताप दिलाय त्या धनाजीने मला. हे सगळ्यात महत्वाचं मारून झालं ना की माझ्याकडनं परत उचलून एकदा आपटा त्याला हरामखोराला. चला रे. अरे हे सगळं मला विचारणारा तू कोण? कोण म्हणजे मी वैदेहींचा नवरा आहे आणि त्या अधिकारानं मी तुम्हाला विचारू शकतो. नवरा? अरे असा नवरा तू असं? ती पोरगी गंडवी फसवी असं सांगून तिला घरभर हाकून दिलं.
तिच्या संग समजे संबंध तोडून टाकले तू. ती पोरगी रडत रडत माझ्या घरी आली. तेव्हा कुठं गेला होता रे तुझा अधिकार? अरे नवरा म्हणून कुठं गेला होतास तू? तेव्हा कुठं गेलं तुझं प्रेम? ऐकायचंय मग ऐकाच. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत तुम्ही आहात. तुम्ही आणि वैद्यनी म्हणून माझ्या माइंड खरं तर ह्या सगळ्या गोष्टी मला बोलायच्याच होत्या, पण आता नाही. तुम्ही शुद्धीत असताना आणि वैद्य समोर असताना मला या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्यात. पण त्या सगळ्यात आधी मला त्यांचे खरे आई वडील कोण आहेत हे शोधून काढायचे. कारण तुम्ही त्यांचे खरे आई वडील नाही आहेत हे कळलंय मला. असतं तर तुम्ही त्या रात्री त्यांना घराबाहेर काढलं नसतं. अहो तुम्हाला माहित नाही, त्या रात्री तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं आणि त्यांच्या मागे गुंड लागलेत. नशीब मी तिथं वेळेवर पोचलो आणि त्या गुंडाच्या तावडीतून त्यांना सोडवलं, नाहीतर काय झालं? तू अजिबात बडत नाही. माझ्याच घरात घुसून मला आता शिकवतो तू. शिकवणार, कारण तेच तुमच्या भल्याचं आहे. बाप नावाला कलंक आहात तुम्ही, कलंक. ऐका एकदम शेवटी तुझी अवकात दाखवलीच ना तू. माझी लायकी काढतो तू इथं माझ्या घरात येऊन. तुला सांगतो, तू ज्या पोरीसाठी इथं आलाय ना ती पोर माझी नाहीच. माहिती आहे मला, म्हणून विचारतोय. वैदीचे खरे आई बाप कोण आहेत मला सांगा. तुला एकदा सांगितलं कळत नाही का रे? तुला सांगितलं ना तिचे कोण खरे आई बाप आहे मला माहित नाही म्हणून. एजंट, मी शेवटचं विचारतोय, बऱ्या बोलानं सांगा. वैद्यचे खरे आई बाप कोण आहेत? मी बी तुला शेवटच सांगतो, तिचे खरे आई बाप कोण आहेत मला माहिती नाही. आणि जरी मला माहिती असलं ना तरी मी तुला सांगणार नाही. म्हणजे नाही काय करत करून घे. चल निघ आता, चल चल चल. मला सांगतो जावई बापू ऐका ना. हे बघा जावई बापू, बघा त्यांच्या वतीनं मी माफी मागते तुमची. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. ते दारू पिऊन काही बरं, त्यांना नाही कळतंय काय बोलतायत ते. आई हे बघा, तुम्ही नका माफी मागू. मी त्यांचं बोलणं मनाला नाही लावून घेतलंय. मी फक्त एवढं जाणून घ्यायला आलो होतो की वैद्यांचे आई वडील कोण आहेत ते. काही हरकत नाही, काही झालं तरी मी त्यांचे खरे आई वडील कोण आहेत हे मी शोधून काढणार. शब्द आहे आपला. तर 6 महिन्यानं तुम्ही काळजी घ्या, मी आलोच. चल रे. कोण तू? अरे तू आहे कोण? अरे उठ चल. चल उठ चल. अरे कुठं कुठे घेऊन चालले? कुठे घेऊन जा? उठा तुम्ही, उठा. ऐका ना दादा, नका ना मारू त्यांना. मी धनाची जागत पाहिजे का तुला? नका ना मारू, काय करताय? ऐका ना.
दरवाजा उघड, दरवाजा तोडीन. बाहेर ये, बाहेर ये. ये दरवाजा उघड. फोन उचल. बाहेर ये, बाहेर ये. ये दरवाजा उघड. जावई बापू. हॅलो. हॅलो हॅलो जावई बापू. काय? रमावतीच्या रक्षण करत्या. 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 एक मिनिट. हाय. काय? मी आले. तू घाबरू नकोस. मी आले. लवकर गाडी गाडी इमर्जन्सी. मी सांगते सगळं. चल.
तेजादा म्हणलं होतं की नाही तुम्हाला येताला मी येता तुमचा पिच्छा सोडला नाही आणि ह्याला सोडणार नाही आमच्या तेजादाला बोलतो रे गाव खूप मोठं आहे हॉस्पिटल यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल